40 ते 400 किलोमीटरपर्यंतचं कव्हरेज हा S-400कडे आहे. S-400 कोणत्याही पद्धतीच्या हवाई हल्ल्याचा आणि मोठ्या अंतरावरनं डागल्या गेलेल्या क्षेपणास्त्राचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. आणि अदृश्य फायटर जेट एखादं असेल, कारण बरेच देश काय करतात की रडार सिस्टीमवरती एखाद्या देशाच्या आपलं मिसाईल, आपलं जेट हे डिटेक्ट होऊ नये यासाठी अदृश्य फायटर जेटचा वापर करतात. परंतु S-400 हे इतकं सक्षम आहे की लपलेल्या शत्रूला सुद्धा ते शोधून काढून उद्ध्वस्त करू शकतं. एक प्रकारे भारताचं सर्वोत्तम हवाई कवच किंवा सर्वोत्तम संरक्षण कवच असं S-400ला संबोधलं जातं. आणि भारताकडे आत्ताच्या घडीला असलेली ही सर्वात प्रबळ आणि शक्तिशाली यंत्रणा सुद्धा मानली जाते. आणि ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं S-400ची सिस्टीम ही अधिक अलर्ट मोडवरती ऑपरेट केलेली होती. तर नेमकं झालं काय? भारतानं जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवलं त्याच्यानंतर पाकिस्ताननं सुद्धा रिटालिएट करण्याचा म्हणजे भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. आणि भारताच्या 15 शहरांना पाकिस्ताननं टार्गेट केलेलं होतं. भारताच्या 15 शहरांवरती पाकिस्ताननं मिसाईल अटॅक करण्याचा प्रयत्न केला. पण भारतानं पाकिस्तानचे सगळे प्रयत्न उलथवून टाकले, उद्ध्वस्त केले आणि भारतानं चोख प्रत्युत्तर दिले. एकही मिसाईल पाकिस्तानचं भारतात का येऊ शकलं नाही? तर त्याचं कारण म्हणजे हे सुरक्षा कवच आहे, हे सुदर्शन चक्र आहे S-400. S-400ची क्षमता ही प्रचंड आहे. 400 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरती S-400 लक्ष भेदू शकतं. क्रूज मिसाईल, ड्रोन, विमानं आणि बॅलिस्टिक मिसाईल हे सगळं काही उद्ध्वस्त किंवा नष्ट करण्याची क्षमता या S-400मध्ये आहे. S-400 600 किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्याचा मागोवा सुद्धा घेऊ शकतं. त्यामुळे आपण इमॅजिन करू शकतो की किती मोठी यंत्रणा, किती मोठी ताकद या S-400च्या माध्यमातून ही भारताकडे आहे. आणि अर्थातच भारताचे 2 मोठे शत्रू सीमावर्ती भागात आहेत. एकीकडे आहे पाकिस्तान, दुसरीकडे आहे चायना. तर या दोनही सीमावर्ती भागामध्ये S-400ची सिस्टीम ही भारतानं ॲक्टिवेट केलेली होती, सतर्क ठेवलेली होती.